मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. काल आपण पाहिलं की रम्याने मुद्दाम काव्याचा बोका चोरला आणि ही तो बोका चोरून तिच्या खोलीत घेऊन जात असते. तेव्हा आशा बरोबर टायमिंगवर पोहोचते. आशा नेहमीच रम्याची निराशा करायला पोहोचते हा प्रेक्षकांनो. आता आशा पाहिल्या पाहिल्या रम्या घाबरते आशाला बघितल्यावर आणि म्हणते, आशा तू तू इथे काय करतेयस? आधी तर रम्यानं ती त्या बोक्याला लपवते बरं का प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड सुद्धा खूप इंटरेस्टिंग दाखवलाय त्यांनी. अमेझिंग एपिसोड टुडे अल्सो. आता आशा म्हणते, अहो रम्याताई, मी ना कपडे धुवायला चालले होते. तुमचे कपडे धुवायचेत का? रम्या म्हणते, आमचे कपडे नाहीयेत धुवायला, आज जा तू तुझं काम कर. आशा म्हणते, काय हो रम्याताई, काय आहे तुमच्या हातात, काय लपवताय? रम्या म्हणते, तुला काय करायचंय आशा, जा म्हणलं ना, निघ इथून. रम्या आशाला हकलते खरी, पण आशाने बघितलंय रम्याच्या हातातला बोक्या आणि आय गेस आशानेच पार्थला सांगितलं असावं. तसं त्यांनी एपिसोड मध्ये दाखवलेलं नाहीये, पण बघा मस्त होता हा प्रेक्षकांनो. सगळे एपिसोड दिल खुश करतात प्रेक्षकांनो या मालिकेचे. जीवा आता उदासून बसलाय. काय जीवाचं कांड काय झालं ते आलंच असेल तुमच्या लक्षात. जीवाने तो व्हिडिओ व्हायरल केला त्यामुळे नंदिनी चिडलीये त्याच्यावर. ऍक्च्युली जीवाकडून नाही झालंय, गुड्डूकडून झालंय ते. आता गुड्डू भैया जीवाजवळ आलेत आणि म्हणतायत, काय जीवा भैया, चाय नाही पिया, चाय तो थंडा झाला, मी चाय गरम करतो आणि साहेबाचा पेपर पण देऊन येतो. जीवा म्हणतो, ऐक ना रे गुड्डू, माझी इच्छा नाही रे चहा प्यायची. जीवाचा मूड गेलेला असतो. गुड्डू आता जवळ बसतो जीवाच्या आणि म्हणतो, जीवा भैया, तुम्ही असा चुपचाप बसलेला मला चांगला नाही वाटत आहे. जीवा भैया, नंदिनी भाऊजीने तुम्हाला सोशल मीडियावर पण ब्लॉक केलंय ना, आम्ही बघितलंय. अहो जीवा भैया, माझी चूक आहे सगळी, तुम्ही स्वतःवर का घेताय? मी जातो आणि नंदिनी भाऊजीला सगळं सांगून येतो. जीवा म्हणतो, ए ऐक, ए गुड्या ऐक, वेडा आहेस का? अरे कुठेही जाऊ नकोस, तुझी नोकरी जाईल बाबा. अरे तुला कामावरून काढतील ना ते. हे बघ, आपल्याला दोघांना एकमेकांची मैत्री गमवायची नाहीये. मला तर तुझी मैत्री गमवायची नाहीये बाबा. गुड्ड्या लागतो रडायला. जीवा म्हणतो, अरे गुड्डू का हुआ? गुड्डू म्हणतो, हमरे कारण नंदिनी भाऊजी तुमका नालायक बोलली, तुम्हाला नाही नाही ते बोलली, सगळीकडून त्यांनी तुम्हाला ब्लॉक केलं जीबा भैया. एवढं होऊन पण जीबा भैया तुम्हाला माझी दोस्ती गमवायची नाहीये. जीबा भैया तुम्ही अलग आहात, तुम्ही तुम्ही हर तरह से लायक आहात जीबा भैया, तुम्ही नालायक नाही आहात. तुम्ही प्रेमाच्या लायक आहे, तुम्ही दोस्तीच्या लायक आहे, तुम्ही तुम्ही सगळ्याच्या लायक आहे जीबा भैया. नंदिनी भाऊजी चुकला आहे, त्यांनी तुम्हाला असं बोलायला नको होतं. आता गुड्डू लागतो रडायला. मग जीवा त्याला छान उत्तर देतो. म्हणतो, गुड्ड्या तुला माहितीये का, अरे नंदिनी प्रत्येक गोष्टीसाठीच मला लायक बनवते रे. अरे आतापर्यंत जे काही मी झालोय ना ते तिच्यामुळे. आतापर्यंत ती चिडलीये माझ्यावर, पण तिला मला दुखवण्याचा, तिला पूर्ण अधिकार आहे रे गुड्ड्या माझ्यावर चिडायचा. अरे एखादं सुकून जाणारं झाड असतं ना गुड्ड्या, ते पेलावर पाणी टाकल्यामुळे पण मूळ धरतं, तसं नंदिनीमुळे मी आहे यार. अरे तुला काय सांगू, अरे तिच्यामुळेच मी स्वतःला शोधू लागलो रे. नंदिनीमुळेच स्वतःला मी हळूहळू शोधत गेलो. नाती जपायची नसतात रे, ती जगायची असतात, हे तिने मला शिकवलं. गुड्डू म्हणतो, जीबा भैया, पण आता तर नंदिनी भाऊजी तुमच्या रिश्त्याला ठोकर मारताय. जीवा म्हणतो, अरे यार गुड्ड्या, तुला माहिती नाही मी खूप कांड केलेले आहेत. माझे प्रयत्न बघून सगळ्यांना आता असं वाटतंय की हा जीवा बेस्ट आहे, काय सॉलिड आहे. नंदिनी उगाच ताणते. पण नंदिनीला असं बोलणाऱ्यांनी एकदा स्वतःशी विचार करावा. अरे हे सगळं जर त्यांच्यासोबत झालं असतं तर त्यांनी सहजासहजी सोडून दिलं असतं का? आता गुड्डू म्हणतो, बरोबर आहे जीवा भैया, मी काय करतो आता, हा पेपर देऊन येतो साहेबांना. आणि असं म्हणून आता तिथे एक पॉम्पलेट पडलंय बरं का प्रेक्षकांनो. आता जीवाने ते पॉम्पलेट उचललंय पेपर मधलं आणि त्या पॉम्पलेटवर काहीतरी जाहिरात असते. काय जाहिरात आहे ते काही एक्झॅक्टली कळलं नाही, पण जीवाला ते ब्लँक पॉम्पलेट मिळालंय आणि त्यावरती त्याने पुन्हा एक कांड केलंय बरं का. अरे यार प्रेक्षकांनो, इतकं भारी दाखवतात ना एपिसोड, फार मजा येते बघताना. असं वाटतं पुन्हा पुन्हा पुढचा एपिसोड बघावा. असो, म्हणजे कधी पुढचा एपिसोड येईल याची वाट बघत असते मी. तर आता इकडे रम्या निघालीये तो बोक्या कापायला. जीवा आता नंदिनीला चिठ्ठी पाठवतो बरं का, आणि अतिशय गोड असते ती चिठ्ठी बरं का. बघत राहावं पुढचा सीन, थोडासाही स्किप करू नका आज. रम्या आता तो बोक्या घेऊन येते तेव्हा वसू त्या अशा कैची घेऊन उभ्या असतात. रम्या ती कैची पाहून घाबरते. रम्या म्हणते, आई बरी आहेस ना? अगं आपल्याला बोक्या कापायचाय, खोटा खोटा माणूस नाही कापायचा. अगं केवढी मोठी कैची आणली तू? होय आई, कुठून आणली? आता वसू त्या म्हणतात, बागेतून आणली ग, या बोक्याचे तुकडे तुकडे करायचे ना म्हणून. थांब जरा रम्या,
तुकडे करायच्या आधी ना या बोक्याला ना झोडायचंय मला चांगलं. वसू आत्या आता त्या बोक्याला मारतायत बरं का. नकली बोक्याला वसू आत्या मारताय. फ्रस्ट्रेशन काढतायत त्यांचं. म्हणतात कशा, "काय रे बोकुड्या, समजतोस काय स्वतःला? तुझ्या पायगुणामुळे मिळालं का आमच्या पार्थला अवॉर्ड? आला मोठा. अरे आधीच त्या काव्याने माझ्या रम्याची जागा घेतलीये मेल्या आणि तू तू तिच्या कामाचं क्रेडिट घेतोय का रे?" असं म्हणून रम्या आणि वसू आत्या त्या बोक्याला मारतात. आणि मग वसू आत्या बोक्याला म्हणतात, "आता ना सिंगल पीस आला होतास ना आमच्या घरात, बारीक बारीक तुकडे करून फेकून देते तुला घराच्या बाहेर." रम्यामुळे वसू आत्याच्या डोक्यावर परिणाम झालाय हं प्रेक्षकांनो. आता ही रम्या म्हणते, "ही आई काय बडबड करत बसलीये त्या बोक्याशी? त्या बोक्याचा कार्यक्रम उरक आधी, ती काव्या घरात यायच्या आत." वसू आत्या म्हणतात, "थांब जरा, या बोक्याला पायदळीच तुडवते काव्या. अरे मला मजा येईल ना, काव्याला पायंदळी तुडवण्याचा फील येईल." असं म्हणून आता वसू आत्या त्या बोक्याला खाली पाडतात आणि लाथ मारणार असतात. लगेच रम्या म्हणते, "आई आई थांब जरा, असं काय करतेस? अगो माझ्या पार्थ देशमुखला मारू नको ग." रम्या पण इन्व्हॉल्व झाली बरं का त्या बोक्यात. आता लगेच वसू आत्या तिला चापट मारतात आणि म्हणते, "हे बावळट रम्या, बिंडोकेस का? अगं काव्या या बोक्याला पार्थ म्हणते, मग तूही या बोक्याला पार्थ म्हणणार आहे का? रम्या डोंट बी इमोशनल फूल, समजतंय का तुला?" रम्या म्हणते, "बरं जाऊ दे आई, आता मारायचं का आपण या बोक्याला, कापायचं का? सुरू करूयात का?" वसू आत्या म्हणतात, "हा चालेल, चल सुरू कर. पण ए रम्या, अगं काव्या काय म्हणाली होती की या बोक्याच्या पायगुणाने अवॉर्ड मिळालं ना पार्थला. थांब आधी या बोक्याचा ना पायच कापून टाकूया. मस्त आयडिया आहे." असं म्हणून आता वसू आत्या लागली कैची हातात धरतात बरं का. आणि रम्या बोक्याला उलट धरते. अरे यार, हा बोक्या ना सापडला कुठून प्रेक्षकांनो. मला त्याचा चष्माच फार आवडतो हा प्रेक्षकांनो. असो, आता ही वसू आत्या कापणार त्या बोक्याच्या पायाला. तेवढ्यात पार्थ आलाय बरं का तिथे आणि म्हणतो, "रम्या, तो बोका दे मला." रम्या आणि वसू आत्या घाबरतात आता पार्थला बघून. रम्या म्हणते, "अरे पार्थ, ते." आता पार्थ चिडून म्हणतो, "रम्या शट अप, मला तुझा प्लॅन कळलाय, खोटं बोलू नकोस माझ्याशी." असं म्हणून तो बोक्या मागायला लागतो बरं का. आता रम्या घाबरते पार्थला. हा सीन थोडासा ताणलाय त्यांनी, पण मजा आलीये बघताना. आता इथून पुढे दाखवलाय जीवा भैयाचा सीन. जीवा भैया आता आलेत सासूबाईकडे आणि म्हणतात, "सासूबाई, कळला का तुम्हाला प्लॅन?" आता अगदी छोटासा सीन आहे हा. आता त्या सासूबाई म्हणतात, "हो जावई बापू, मला कळलाय प्लॅन. तुम्ही आता काही काळजीच करू नका." या सीनला एवढी हसले ना मी. आता जीवा म्हणतो, "सासूबाई तुसी ग्रेट हो." असं म्हणून त्याने ते पॉम्पलेट आणि पेपर सासूबाई जवळ दिलाय. आता या शारदाताईंनी काय केलं बघा. त्यांचे मिस्टर पेपर वाचायसाठी म्हणून आतुर झालेले असतात. चहा पित असतात. नंदिनी तिच्या वडिलांना नाश्ता पण देत असते. आता त्या शारदाताई, आशाताईच येतो माझ्या तोंडात. शारदाताई आल्यात आणि म्हणतायत, "ओ तय्यब अली, हे घ्या तुमचा पेपर." आता ते नंदिनीचे वडील म्हणतात, "काय म्हणालीस शारदा?" मग त्या म्हणतात, "नाही नाही, मी म्हणाले तलब आली मला चहाची." ते म्हणतात, "नाही, मला काहीतरी वेगळंच ऐकू आलं म्हणे." शारदाताई म्हणतात, "तुम्ही काय ऐकलत?" आता ते म्हणतात, "काही नाही ऐकलं, आणि इकडे ते पेपर." आता ते पेपर देतात शारदाताई त्यांच्या हातात आणि ते पेपर वाचतात नंदिनीचे वडील आणि म्हणतात, "अरे वा, अगं नंदिनी, आजची तारीख बघता आता त्या जीवाचं व्रत संपायला फक्त 13 दिवस बाकी आहेत बघ. ए नंदिनी, तू संक्रांतीच्या दिवशी त्याला ओरडलीस ना, ते बरं झालं. त्याच्यानंतर तू त्याला एंटरटेन केलं नाही, हे खूप चांगलं झालंय." आता ते पेपरवरती पॉम्पलेट आहे बरं का. इंग्लिश पेपरमध्ये ते पॉम्पलेट लपवून शारदाताईंनी नंदिनीला दिलाय. नंदिनी आता ते पॉम्पलेट बघून जरा घाबरते. शारदाताई तिला खुणवतात, "ही तुझ्यासाठी आहे." बरं आता जीवाने पेनाने लिहिलं असतं, पण त्याने एक युनिक आयडिया केली आहे बरं का प्रेक्षकांनो. त्याने काय केलंय, तय्यब अली म्हणजे नंदिनीचे वडील हो, त्यांच्या पेपरमधले शब्द कापून नंदिनीला एक सॉलिड मेसेज लिहिलाय. आता इकडे ते नंदिनीचे वडील बघतात तर पेपरमधले अक्षरच गायब झाली आहेत. त्यांना काही समजे नाही काय भानगड आहे. पेपर बघून ते म्हणतात, "काय हा पेपरवाला, या पेपरमधले शब्द कापले त्याने?" नंदिनीची आई म्हणते, "अहो कधी कधी शब्दांना पण वाटतं, यावं फिरून. काय ग नंदिनी?" नंदिनीला आता तो मेसेज वाचायचा आहे बरं का. आता ते वडील कन्फ्युज झाले. तय्यब अली, "अरे हे शब्द खाल्ले का काय?" नंदिनी आता ते मेसेज वाचते बरं का. खूप भारी मेसेज आहे प्रेक्षकांनो. "आयुष्याच्या शब्दकोड्याचे मिळत जावे उत्तर, जीवलगाच्या पावलातले सलग जावे अंतर. पहिल्या पावसानंतर जशी दरवळावी कॉफी, तशी मिळेल का मला
सहज नंदिनीची माफी का मिळो मला नंदिनीची माफी असं काहीतरी त्याने लिहिलंय. कसला गोड आहे हा जीवा प्रेक्षकांनो. आता त्याने ते लिहिलेलं वाचलंय नंदिनीने, पण ती बाजूला ठेवून देते आता पेपरमध्ये. आता ते चिडतात तय्यब अली म्हणजे नंदिनीचे वडील हो. ते म्हणतात, "मी आता या पेपरवाल्याकडून पेपर घेणंच बंद करणार आहे." शारदाताई लगेच म्हणतात, "अहो तोच म्हणत होता, पेपर टाकणं मी तुमच्याकडे बंद करणार आहे म्हणून." "अहो तुम्ही नाश्ता करा." तेवढ्यात आता नंदिनीच्या वडिलांचा फोन येतो. मग तितक्यात नंदिनीची आई नंदिनीशी बोलून घेते बरं का. नंदिनीची आई म्हणते, "नंदिनी वाचलं का?" अशा त्या खाणाखुणा करत असतात नंदिनीला. आता तिच्या वडिलांचं फोनवरचं बोलणं लगेच संपून जातंय. नंदिनीला ते म्हणतात, "तो इंग्लिश पेपर दे बरं नंदिनी मला." नंदिनी घाबरते आणि गपचूप ते पॉम्पलेट जे आहे ना, जीवाने तिला पाठवलेली कविता, ती अशी अलगदपणे बाजूला काढून घेते तिच्या वडिलांनी पेपर घ्यायच्या आत. आता शारदाताई म्हणतात, "नंदिनी, बाई ते बाल्कनीमधले कपडे आण बरं, मी वाळत घातले होते तुझ्या बाल्कनीत." आता ते नंदिनीचे वडील म्हणतात, "अगं शारदा, तिला नाश्ता तर करू दे." शारदाताई म्हणतात, "करेल होती नंतर नाश्ता, आधी ते कपडे काढणं महत्वाचे. जा बरं नंदिनी, ते काढून ये कपडे." आता हे मुद्दाम केलंय बरं का शारदाताईंनी, कारण जीवाला नंदिनीशी बोलायचं असतं ना. अरे सो क्यूट शारदाताई, अशी सासू सगळ्यांना मिळो. तुम्हाला पण हेच वाटतंय ना प्रेक्षकांनो? मला तर खरंच वाटतंय. असो, आता त्या म्हणतात, "जा ना नंदिनी, अगं ते कपडे काढून आण पटकन, जा बरं." आता तय्यब अली म्हणतात, "काय गोड केलाय चहा?" शारदाताई म्हणतात, "तुम्हाला गोडची जास्ती गरज आहे सध्या." ते म्हणतात, "म्हणजे?" शारदाताई म्हणतात, "काही नाही, कुठे काय बोलले मी, घ्या चहा." नंदिनी आता बाल्कनीत जाते. प्रेक्षकांना तो सीन मिस करू नका. आता पुढेच दाखवलाय. इतक्यात आता पार्थ आणि रम्याचा सीन दाखवलाय. छान होता ना प्रेक्षकांनो आजचा पण एपिसोड. पार्थ आता झापतो बरं का वसू आत्याला आणि रम्याला खूप ओरडतो आणि म्हणतो, "लाज वाटत नाही तुम्हाला? रम्या, वसू आत्या काव्याचा बोका कापायला निघालात? नाही ठीक आहे, काव्या तुमच्यावर जरा वरचढ झाल्यात म्हणून तुम्ही मुद्दाम करताय ना हे सगळं. काव्याला जर का हे कळलं की हा बोक्यात तुम्ही फाडला तर ती काव्या काय करेल माहितीये ना?" आता रम्या आणि वसू आत्या विचार करायला लागतात की काव्या आपलं काय करेल. आणि इमॅजिनेशन मध्ये त्यांना असं लक्षात येतं की काव्याने दोघींच्या झिपुट्या पकडल्यात आणि गोल 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 फिरवतीये आत्याबाई करून. माझ्या बोक्याला हात कसं काय लावला तुम्ही? आता हे दोघी इमॅजिनेशन मध्ये बघतात. प्रेक्षकांनो टीव्हीवर बघायला मिस करू नका हा एपिसोड. आता काव्याने त्यांना फेकून दिलंय असं वसू आत्या इमॅजिन करतात आणि म्हणतात, "ए बाबा ए पार्थ, अरे काव्याला नको सांगू हे सगळं. तिला जर कळलं ना तर ती या बोक्यासाठी आमच्या दोघींच्या अंगावर चवतळलेल्या वाघिणीसारखी धावून येईल रे." रम्या म्हणते, "अरे पार्थ, काव्याला आईच्या वयाचं पण भान नाही राहत रे." पार्थ म्हणतो, "मग तुम्हाला भान आहे का? तुम्ही काय वागताय, काय करताय? किती किती विचित्र वागतायत दोघी जणी. एखाद्यांच्या मनात एखाद्याबद्दल मनात एवढा राग ठेवावा काही वाटतं का रम्या?" रम्या म्हणते, "काय रे पार्थ, एवढं काय चिडतोय? साधं खेळणंच आहे ना ते." मग पार्थ म्हणतो, "साधं खेळणं आहे ना, मग तुम्ही काय याला कापायला निघालात? बोला ना आता. तुम्ही दोघी काव्याबद्दलचा राग काढताय, मला सगळं कळतंय हे." लगेच वसू आत्या म्हणते, "नाही रे पार्थ, अरे असं काही नाहीये." रम्या आता कानकोंडी झाल्यासारखी बघते वसू आत्याकडे, पण या दोघींना काही वाटत नाही बरं का प्रेक्षकांनो. आणि पार्थ चिडून म्हणतो, "आत्या, तू तर बोलूच नकोस. या रम्याच्या बालिशपणामध्ये तूही सामील होतेस. हे असले प्रकार थांबवावेळीच, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीच नाहीये." रम्या म्हणते, "अरे पार्थ, अरे ती काव्या या बोक्याशी बोलून बोलून तुला त्रास देत होती ना, म्हणून मी." आता पार्थ म्हणतो, "मी म्हणालो का तुला रम्या मला त्रास होतोय या सगळ्याचा? मी म्हणालो होतो का तुला? रम्या मी तुझ्याशी बोलतोय, म्हणालो होतो का तुला? नाही ना? मला आवडतं हे सगळं. यापुढे काव्यापासून आणि काव्याच्या गोष्टीपासून लांब राहायचं. कळलं का तुमच्या दोघींना?" असं म्हणून आता पार त्या बोक्याला घेऊन चालला जातो काव्याच्या रूम मध्ये. या दोघींचा पचका झालाय. आता वसू आत्या ती कळची आपटतात आणि म्हणतात, "या घरात ना माझ्या मनासारखी मला एकही गोष्ट करता येत नाही." वाईट गोष्टी कसं काय करता येतील वसू आत्या? असो, पण पार्थने त्यांचा प्लॅन छान असा उधळून लावलाय. पण तरी सुद्धा त्यांनी शेवटी शेवटी असं दाखवलंय की रम्या त्या बोक्याला कापते, म्हणजे कापलेला बोका नाही दाखवला त्यांनी, पण बघा बघा काय दाखवलंय. शेवटपर्यंत आजचा एपिसोड बघा. अरे लई मजा आली हा प्रेक्षकांनो आज सुद्धा. म्हणजे अगदी मूड फ्रेश होऊन जातो माझा हा एपिसोड पाहिल्यावर. पार्थ निघून जातो आणि वसू आत्या तनफन तनफन करायला लागतात. पुढचा सीन त्यांनी रोमॅन्टिक घेतलाय. पार्थ आलाय काव्याच्या रूम मध्ये, पण काव्या रूम मध्ये नसते. पार्थ आता तो बोका असा दिवाणवर ठेवून देतो उभा बर का, आणि आता तो काव्याच्या रूम मध्ये असं जस्ट
बघत असतो तर ते मंगळसूत्र दिसतं त्याला तिथे. काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र जे पार्थनेच काव्यासाठी केलं होतं, ते तुटलंय. ते तुटलेलं बघून आता पार्थला वाईट वाटतंय, कारण त्याने स्वतःच्या हाताने ते तोडलं ना. काव्या खूप आनंदी झाली होती हे मंगळसूत्र जेव्हा पार्थने तिला दिलं होतं तेव्हा. त्याला तो चेहरा आठवलाय काव्याचा आणि आता त्याला कसं तरी होतं. पण तरी तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि तिथून निघून जात असतो. जाता-जाता त्याला तिथे ड्रेसिंग टेबलवरती ते परफ्यूम दिसतं, जे त्यानेच काव्याला गिफ्ट केलंय आणि काव्याच म्हणजे गिफ्ट नाही केलंय, बहुतेक काव्याने ते घेऊन टाकलंय असं काहीतरी आहे प्रेक्षकांनो, माझ्या लक्षात नाही आता. तुमच्या लक्षात असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पार्थ म्हणतो, "अरे, हे परफ्यूम रिकामंच झालंय." म्हणजे काव्या अजूनही हे परफ्यूम मारतात वाटतं. पार्थ ते परफ्यूम थोडंसं अंगावरती मारून घेतो आणि तिथे ठेवून देतो आणि काव्याची नाईट क्रीम पण त्याला तिथे दिसते. नाईट क्रीम घेतो आणि त्या आठवणी आठवतो. काव्या त्याला लावायची ना ते क्रीम तोंडाला, ते सगळं त्याला आठवतंय बरं का. कोण-कोण असे एक्सपेरिमेंट करतं नवऱ्यावर सांगू नका. पण मनातल्या मनात नक्की आठवा आणि हसा. असो, आता पार्थने ते हाताला लावलंय बरं का मॉइश्चरायझर का काय ते आणि आता ते हाताला लावून त्याचा वास घेत असतो तो. छान-छान वास येतो ना मॉइश्चरायझरचा आणि मग त्याला असं काव्याची आठवण येते. असा रोमॅन्टिक सीन दाखवलाय. तेवढ्यात तो बोका त्याला स्टेअर करतोय, बघतोय असं त्याला वाटतं पार्थला. तो त्या बोक्याजवळ जातो आणि म्हणतो, "काय रे बोक्या? काय बघतोयस माझ्याकडे सारखा? काय रे, माझी काव्या तुला मिठीत घेऊन फिरते, तुला गोंजारते, अंजारते. तुला मारू का एक फटका? आत्ता तुला वसू आत्यापासून वाचवलं मी. चल लबाड कुठला. झोप गपचूप." असं म्हणून पार्थ त्याला लपवतो बरं का. "नको बाबा, काव्या आल्या तर ओरडतील मला, लपवतोच तुला." असं म्हणून त्याच्यावर चादर टाकून दिली आहे. आणि पार्थ आता निघून जातो त्या रूममधनं. पण आता गडबड होते. काय ती बघा, बघा एपिसोडच्या शेवटी-शेवटी दाखवली आहे. नंदिनीबाई आल्या की इकडे बाल्कनीमध्ये. जीवाने त्याच्या कपड्यांपासून सॉरी बनवलंय. जीवा सॉरी म्हणण्यात एक्सपर्ट आहे हां प्रेक्षकांनो. आता नंदिनीला आठवतं बरं का, मागच्या वेळेला अंड्यांवरती लिहिलं होतं त्याने सॉरी. आठवतं का? तो ओरडला होता नंदिनीवर. तेव्हा त्याने त्या अंड्यांवर सॉरी लिहिलं होतं. आता त्याने कपड्याचं सॉरी बनवलंय. इथे त्यांनी गाणं ऐकवलंय आपल्याला. हा जीव थोडा थोडा तुझ्यासाठी झुरतो, तुझ्याच मागे मागे थोडा भीर भीरतो. भारी गाणं आहे हां प्रेक्षकांनो. काही बोल चुकले असतील तर समजून घ्या. असो, आता ते गाणं ऐकवत ऐकवत इथे नंदिनी आणि जीवाच्या खाणाखुणा आपल्याला बघायला मिळताय. जीवा लांबूनच तिला सॉरी असं म्हणत असतो. नंदिनी आता आत जात असते पण पुन्हा थांबते आणि म्हणते, "नको, नको." आता जीवा उठाबशा मारायला लागतो बरं का नंदिनीला बघून आणि मग नंदिनी त्याला म्हणते, "नाही, नाही उठाबशा नका मारू." आणि अशी दोस्ती करते ती लांबूनच जीवाला. असं ते कट्टी दोस्ती असतं ना लहान मुलांचं, तसं चालू आहे या दोघांचं काहीतरी. आता जीवा उड्या मारायला लागतो बरं का नंदिनीने असं दोस्ती केल्यावर. जीवा आता उड्या मारतो आणि नंदिनीला ती घड्याळ दाखवतो. त्या दोघांची घड्याळ आहे ना ती साईन असते ना त्या दोघांची आठवण आली की ते बटन वाजवायचं. जीवा ती घड्याळ दाखवतो नंदिनीला आणि ते बटन वाजवतो. नंदिनी पण रिप्लाय करत तिकडनं तिचं बटन वाजवते आणि दोस्ती करते जीवाशी. म्हणजे जीवाने कालचं केलेलं कांड नंदिनीने माफ करून टाकलंय. थोडक्यात सांगायचं तर जीवा आता एकदम उड्या मारतो बरं का. चला त्याला माफी मिळालीये असं तो फील करतो. नंदिनी आता आत जातीये पण जीवाला असं वाटतंय हा क्षण जरा अर्धवटच राहिला असं मला वाटलंय. बघा प्रेक्षकांनो मस्त दाखवलाय आजचा एपिसोड. पार्थ आता अवॉर्डसाठी निघालाय. पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय मानिनी त्याला दही साखर देऊन म्हणते, "पार्थ ऑल द बेस्ट. हे अवॉर्ड तुलाच मिळणार आहे." आता पार्थ म्हणतो, "आई आशीर्वाद दे." मानिनी म्हणते, "बेटा, आई-वडिलांचे आशीर्वाद असतातच मुलांच्या पाठीशी आणि काही जवळच्या व्यक्ती असतात. त्यांच्या शुभेच्छा जास्ती फळाला येतात." पार्थ म्हणतो, "कळतंय मला आई, तुला काय म्हणायचंय." मानिनी म्हणते, "कळते तर वळत का नाही तुला? जा काव्याला घेऊन तुझ्या सोबत." पार्थ आता विचार करतो जरा आणि म्हणतो, "अगं आई, त्या इन्व्हिटेशनमध्ये तसं काही लिहिलेलं नाहीये. उगाच कशाला गोंधळ वेळेवर." मानिनी म्हणते, "काय होतं रे त्यात पार्थ?" तेवढ्यात येते काव्या आणि खूप गडबडते आणि म्हणते, "अहो ऐका ना आई, माझा बोका पाहिला का तुम्ही?" मानिनी म्हणते, "अगं हा काय तुझ्या समोर इथेच आहे." आता काव्या म्हणते, "हा बोका नाही हो, माझा तो छोटा बोका." काव्या सगळीकडे त्या बोक्याला शोधायला लागते. पार्थ आता गडबडतो बरं का. आता त्यांनीच तो बोका चादरीखाली लपवलेला असतो ना, पण त्याला सांगायचंय, पण कसं सांगावं असं त्याला होतंय. मानिनी म्हणते, "काव्या बेटा काय झालं सांगशील का?" काव्या म्हणते, "आई अहो मी अंघोळीला जायच्या आधी ना हेडफोन लावले होते बोक्याला, पण तो तिथे नाहीये." पार्थ म्हणतो, "असेल तुमच्या बेडवर." पार्थने असं म्हटल्यावर काव्या म्हणते, "असेल म्हणजे?"
तुम्हाला कसं माहिती पार्थ? पार्थ म्हणतो, "असेल हो तिथेच." काव्या म्हणते, "देशमुख, काही लपवताय का तुम्ही? काय बोलताय? कुठे आहे माझा बोका? प्लीज सांगा ना हो, असं नका करू ना. सांगा ना." मानिनी म्हणते, "बोल रे पार्थ." पार्थ म्हणतो, "मगाशी रम्या आणि वसु आत्याच्या हातात होता तुमचा बोका?" काव्या आणि मानिनी आश्चर्य व्यक्त करतात. मग झालेला प्रकार पार्थ काव्याला सांगतो, जो आपल्याला ऐकवला नाही, फक्त त्याचे ओठ हलवताना दाखवलेत. आता काव्या ओरडून म्हणते, "त्यांची हिंमत कशी झाली माझ्या बोक्याला हात लावायची?" आणि तेवढ्यात कापसाचे पुंजके असे वरून खाली येतात. मानिनी म्हणते, "अगं बाई, हे काय आहे? कापसाचे पुंजके वरून का येतायत?" काव्याला वाटतं की कापला बाई आपला बोक्या. काव्या आता रडायला लागते आणि म्हणते, "आई, अहो हा कापूस माझ्या बोक्याचा आहे. अरे बापरे, वर कोण आहे?" आता तेवढ्यात मानिनी म्हणते, "वर कोण असणार दुसरं काव्या? रम्या आणि वसुताई." आता रम्याच्या हातात ती कैची असते बरं का प्रेक्षकांनो, पण आय थिंक सो हा काहीतरी गैरसमज आहे बरं का. आता काव्या रम्याला बघते आणि विचार करते की रम्याने तिचा बोक्या फाडला. आता मोठ्याने काव्या रडते बरं का आणि म्हणते, "माझा बोक्या रम्याने फाडला आई. अरे बाप! माझा बोक्या, या लोकांनी मारलं माझ्या बोक्याला." असं म्हणून ती मोठ्याने ओरडते, "रम्या!" आता तिकडनं वरून रम्या आणि वसु आत्या म्हणतात, "अगं ए, काहीतरीच काय काव्या?" आता रम्या घाबरली आहे बरं का. तिला वाटतं आता काव्या काही सोडणार नाही आपल्याला. पण मला नाही वाटत, पार्थने धमकी दिल्यावर वसु आत्या आणि रम्या त्या बोक्याला कापतील. तुमचा अंदाज काय आहे मला सांगा. काहीतरी गैरसमज दाखवलाय, काहीतरी वेगळं असणार आहे ते आणि हे काहीतरी वेगळं वाटतंय काव्याला. काव्या चिडून म्हणते, "आता मी या दोघींना सोडणार नाही." आणि इथेच त्यांनी हा एपिसोड आजचा संपवला. भारी होता की नाही आजचा भाग? अरे प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथेच तुम्हाला मालिकेचे फक्त खरे रिव्ह्यूज ऐकवले जातात. खोटं नाटं इथे तुम्हाला काहीही ऐकवलं जात नाही. मी यासाठी सांगते, कारण सोशल मीडियावरती धुमाकूळ आहे सध्या खोट्या रिव्ह्यूजचा. म्हणून मला तुम्हाला हे सांगावं लागतंय, जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी. असो, आता काव्या रडायला लागते आणि रम्यावर ओरडते, "रम्या!" आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. पण पुढचा प्रोमो म्हणजे उद्याचा प्रोमो लई धमाकेदार आहे आणि एक नवीन प्रोमो पण आलाय. त्यात जीवाने प्रॉन्स खाल्लेत आणि त्याला ॲलर्जी झाली आहे. नंदिनी आता त्याला रिक्षात टाकून दवाखान्यात नेते. नवऱ्याच्या जीवासाठी काय पण. पण आता इकडे बघा, बोक्या फाडला म्हणून काव्या रडते. तेव्हा पार्थ तिला जवळ घेऊन म्हणतोय, "अगं मी आहे ना काव्या, मी आहे ना तुझा खरा बोका. तो खोटा होता ना बोक्या काव्या. मी आहे तुमचा ओजी बोका काव्या." असं पार्थ तिला जवळ घेऊन सांगतोय बरं का. त्यामुळे रम्याचा अजून जळफळाट झालाय. रम्याला कसं तरी होतं काव्या पार्थच्या मिठीत बघून. असो, पण आता मजा खरी पुढे आलीये. आता जीवा काहीतरी करतोय बरं का कुटाणे. ते काहीतरी फॅनचं चिठ्ठ्या लिहितो तो आणि नंदिनी पोहोचते तितक्यात. आता नंदिनीला वाटतं की जीवाच ते बुके आणि फुलं घरी पोहोचवतोय. नंदिनी चिडते आणि म्हणते, "तुम्हीच करताय का हे सगळं? तुमचे हितचिंतक करताय या नावाखाली?" अरे देवा! जीवाने पुन्हा माती खाल्ली वाटतं प्रेक्षकांनो. पण बघूया, कदाचित नंदिनीचा सुद्धा जीवाबद्दल पुन्हा काहीतरी गैरसमज झाला असेल. अरे आत्ताच नंदिनीने माफ केलं जीवाला आणि पुन्हा काहीतरी नवीन आहे. असो, पण मजा येईल आता उद्याचाही भाग बघायला. कसा वाटला आजचा भाग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी. बाय बाय.